ईशादिलक्षणम् एकं नित्यं जगन्नाथं सर्वदेहि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं प्रणमामि। विनायकं नौमि साकलेनां विश्रुतम् ईशाञ्चलसान्निध्यात् जीवामुक्ता भवन्ति साकलेवं श्रीख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुवन्दे गोवन्दन्मुखे ज्ञानतरावलिसत्त्वज्ञामृतं च अद्वैतभावप्रकाश बुद्धिप्रदर्शित ज्ञानेश्वरस्वभावनिर्मलेव श्रीरङ्गनाथगुरुराय नमस्तुभ्यं। श्रीरङ्गनाथं गुरुराय वयं नमोऽस्तुनां ज्ञानदानैकदक्षं प्रभावतीक्षेत्रनिवासिनं तं नमामि वेदान्तविद्यावरिष्ठम्। प्रश्न 97. विज्ञानमय कोश म्हणजे काय? उत्तर: पंच ज्ञानेंद्रियासहित बुद्धी तो विज्ञानमय कोश होय. आपण काल बघितलं की अन्नमय, प्राणमय, मनोमय आणि चौथा कोश चालला की विज्ञानमय. विज्ञानमय कोश आणि मनोमय कोश यांच्यामध्ये काय फरक? तर काहीच नाही, फक्त वरती मन आहे आणि खाली काय आहे की बुद्धी आहे. ज्ञानेंद्रिय ही मनोमय कोशामध्ये सुद्धा आहे आणि ज्ञानेंद्रिय ही विज्ञानमय कोशामध्ये सुद्धा आहे. आणि म्हणून पंच ज्ञानेंद्रिय अधिक बुद्धी बरोबर काय की विज्ञानमय कोश, यालाच विज्ञान सुद्धा म्हणतात. बुद्धीला बरेच ठिकाणी काय म्हटलेलं आहे की विज्ञान. आपल्या कधी आपल्या या वेदांत शास्त्रामध्ये त्या बुद्धीला नुसतं काय शब्द दिलेलं कधी विज्ञान. आणि म्हणून प्राणमय, मनोमय आणि हा विज्ञानमय आणि स्थूल देह हा कोणता आहे की अन्नमय. म्हणून सूक्ष्म देहामध्ये 3 कोश आहेत: प्राणमय, मनोमय आणि विज्ञानमय. प्रश्न 98. ज्ञानेंद्रिय व बुद्धी कोण? उत्तर: ही पूर्वी लिंगदेहाच्या प्रक्रियेमध्ये सांगितली आहेत. आपण आता हे कोण आहेत? आपण लिंगदेहाच्या प्रक्रियेमध्ये सांगितलंच आहे. ज्ञानेंद्रिय आणि बुद्धी यांचं जे चिंतन आहे आपण लिंगदेहाच्या प्रक्रियेमध्ये सांगितलं आहे. प्रश्न 99. बुद्धीचा स्वभाव काय आहे? हा महत्त्वाचा भाग आहे की बुद्धीचा स्वभाव काय आहे. उत्तर: अ. चिदाभासयुक्त बुद्धी सुषुप्तीत विलीन होणारी आहे. आ. जागृतीत नखाग्र भागापासून शिखेपर्यंत शरीरात व्यापून कर्तारूप आहे. हे बघा, आता ही बुद्धी कोण आहे आणि या बुद्धीचा स्वभाव काय आहे? तर चिदाभासयुक्त बुद्धी सुषुप्तीत विलीन होणारी आहे. सोप्या भाषेमध्ये बुद्धी ही कशी आहे की उत्थान पावणारी आहे, तिचा विलय म्हणजे लय पावणारी आहे. हे बघा, चिदाभासयुक्त हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. यालाच आपण काय म्हणायचं? अंतःकरण. यालाच काय म्हणतो? बुद्धी. एकाच अंतःकरणाचे हे काय की 4 किंवा 5 नावं आहे. संकल्पात्मक वृत्तीला काय म्हणायचं? अंतःकरण. संकल्प विकल्पात्मक वृत्तीला काय म्हणायचं? मन. निश्चयात्मक वृत्तीला म्हणायचं बुद्धी. चिंतनात्मक वृत्तीला म्हणायचं चित्त. आणि अहम वृत्तीला काय म्हणायचं की अहंकार. चिदाभास म्हणजे चित्तचा म्हणजे कोणाचा? आत्मस्वरूपाचा. त्या बुद्धीमध्ये काय पडतो? आभास. आभास कसा पडतो हे आपण पाठीमागे बऱ्याच वेळेस सांगितलेलं आहे. कसा पडतो? त्याचा आनंद कसा पडतो? आनंद दिव्याला आपण पायावरून जे कास लावतो आणि त्या दिव्याची ज्योती ती म्हणजे जास्त प्रकाश करून पाहिजे. सामान्य प्रकाश विशेष करून सोडणे
याचं नाव काय आहे की चिदाभास. प्रतिबिंब शब्दाचा अर्थ आपल्याला काय वाटतं की समोर आरसा असावा आणि त्या आरशामध्ये जसं आपलं मुखाचं काय प्रतिबिंब पडतं, तसं बुद्धीमध्ये आत्म्याचं प्रतिबिंब किंवा आभास, असा आभास कधीच ध्यानात ठेवायचा नाही. चित्तचा आभास म्हटल्यानंतर कुटस्थ चैतन्य आत्मचैतन्य हे सामान्य ज्ञान स्वरूप आहे. कसं आहे? सामान्य ज्ञान स्वरूप आहे. आणि जेव्हा केव्हा त्याला बुद्धीचा या खेरे महाराज बुद्धीचा किंवा अंतकरणाचा जेव्हा त्याला त्या ठिकाणी काय महाराज उपाधी लागते किंवा ती जवळ येते, त्यावेळेस त्या बुद्धीमध्येच असं सामर्थ्य आहे. कसं की चित स्वरूप चैतन्याचं सामान्य ज्ञान घेऊन पुढे कसं करून सोडायचं हे विशेष ज्ञान. हे बघा, सुषुप्तीमध्ये हा सामान्य ज्ञान स्वरूप आहे. आत्मा हा कसा आहे? ज्ञान स्वरूप आहे. कर्तृत्व भोक्तृत्व तिथे नाही. कर्तृत्व भोक्तृत्व कुठे आहे? ते बुद्धीच्या ठिकाणी आहे. जागृतीमध्ये आल्यानंतर मग तो म्हणतो एक करता भोगता म्हणून तिथे लिहिलं त्यांनी काय की बुद्धी ही चिदाभासयुक्त सुषुप्तीत विलीन होणारी आहे. ती कशी आहे? विलीन होणारी आहे, नष्ट होणारी नाही आहे. कार्याचा कारणामध्ये काय होतो? लय होतो. म्हणजे ती तिच्या त्या अज्ञानामध्ये काय होते की ती लय पावते. असं नष्ट वगैरे काही ती बुद्धी होत नाही आहे. आणि म्हणून ही बुद्धी कशी आहे? ही बुद्धी विलीन होणारी आहे. परत जागृतीतील नखाग्र भागापासून तर शिखेपर्यंत शरीरात व्यापून कर्तारूप आहे. पुन्हा कशी आहे बुद्धी? नखापासून तर शेंडीपर्यंत व्यापून आहे. ती व्यापून आहे याचा अर्थ काय की प्रत्येक ठिकाणी तिचं अस्तित्व हे आहे. आपल्याला कुठेही काही थोडंसं जरी लागलं तरी आपल्याला काय होतं की संवेदना तिथे होते. ज्या अर्थी संवेदना होते त्या अर्थी बुद्धी तिथे काय की आहेच. आणि म्हणून ती कर्तारूप आहे. आपण विचारसागरामध्ये बघितलं की सुख दुःख हे बुद्धीचे धर्म आहेत. कोणाचे धर्म आहे? कर्तृत्व भोक्तृत्व हे सर्व धर्म कोण घेतोय? ते बुद्धी आपल्या अंगावर घेते आहे. आणि म्हणून आता झोपेमध्ये अर्थात सुषुप्तीमध्ये जेव्हा बुद्धी अज्ञानात विलीन होती त्यावेळेस कर्तेपणाचं जाण असते का? नाही. भोक्तेपणाची जाण असते का? नाही. का नाही राहत? ती बुद्धी त्या अज्ञानामध्ये विलीन झालेली असते. म्हणून सुखदुःखादी किंवा कर्तृत्व भोक्तृत्वादी हे सगळे धर्म जे आहेत ते कुणाचे आहेत? तर हे बुद्धीचे आहे. प्रश्न 100वा. मी विज्ञानमय कोशाहून निराळा आहे असे कसे जाणावे? उत्तर अ. बुद्धी ही घटत्व विलयादी घटवत विलयादी अवस्थायुक्त होत असल्यामुळे बुद्धी विनाशी आहे. हे बघा, आता या बुद्धीहून मी वेगळा कसा आहे हे कसं ओळखायचं? तर काय लिहिलं? बुद्धी घटवत, वत म्हणजे प्रमाणे आणि घट म्हणजे घट. आपण घटाला कसं आपण जाणतो का नाही की घट हा कार्य आहे आणि कार्य म्हटलं की तो कसा आहे की विकारी आहे. तद्वत बुद्धी सुद्धा काय आहे की कार्य आहे. पुन्हा ती विलयादी अवस्थायुक्त होत असल्यामुळे बुद्धी विनाशी आहे. तिच्या काय आहे की उत्थान पावते परत विलय होते. म्हणून तिची या अवस्था असल्यामुळे ती कशी आहे की विनाशी आहे. विनाशी आहे म्हणजे तिचा नाश होणारा आहे. आता आपल्याला असं वाटतंय, काय वाटतंय की आपल्याला वाटतंय बुद्धी तीच आहे असं वाटतंय बरं का. फक्त शरीर तेच आहे, बुद्धी तीच आहे असं नुसतं वाटतंय. परंतु ते तसं नाही येते. तिचं काय हो राहिला? विलय हो राहिला, विनाश हो राहिला. अनेक बुद्धीचे तरंग क्षणक्षणा पालटती रंग धरू जाता संग तव तो होय बाधक. आपण 7 वाजायला 3 मिनिट कमी असताना इथे आलो. आता ती वेळ राहिली का? ती वेळ राहिली नाही. याचा अर्थ काय झाला? तेवढी वेळ गेली म्हणजे ती नुसती वेळ नाही गेली, हे शरीर गेलं की नाही आपलं तेवढं पाठीमागे गेलं. हा श्वास तोर आता आपल्याला वाटतं हा प्राण आपल्या शरीरामध्ये असणारा जो प्राण आहे तो प्राण आपल्याला जेव्हा आपण कळत होतं, कळायला लागलं, पहिली दुसरीला होतो तेव्हापासून तोच आहे असं वाटतं की नाही आपल्याला? बघून जाता कसं काही वाटतं तर तोच आहे का तो दुसरा आहे? आता हा पहिला श्वासोच्छ्वास झाला म्हणजे तो राहिला नाही. आपल्याला ते कालचंच वाटतं पण ते विनाशी आहे. बघून दादा तुम्हाला हे शरीर कालचं वाटतं कसं वाटतं?
कालचं वाटतं, परंतु कालचं राहिलं का आज? नाही म्हणतात लोक. याच्यावर सुंदर दृष्टांत आहे. एकाला आजार झाला, त्याने ते औषध आणलं. अशी 2 औषधं दिली. 2 औषधं दिल्यानंतर एक आज घेतलं उद्या घ्यायचं नाही, ते परवाला घ्यायचं. उद्या जे घेतलं ते त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे घ्यायचं नाही, तिसऱ्या दिवशी म्हणजे तिसऱ्या दिवशी ते औषध घ्यायचं. म्हणजे आज घेतलेलं औषध उद्या घ्यायचं नाही, ते परवाला घ्यायचं. माणूस थोडा भोळा होता. त्याने काय केलं, त्या दोन्ही त्या बॉटल होत्या त्या औषधाचे ते शेजारी ठेवलेले. मग त्याने काय केलं की ते औषध घेतलं. आता जे औषध आज घेतलं ते उद्या घ्यायला नको होतं, उद्या दुसऱ्या बॉटलमध्ये घ्यायचं. पण दुसऱ्या दिवशी त्यानं काय केलं, काल जे घेतलं ना त्याच बॉटलमध्ये औषध घेतलं. आणि मग तो बायकोला विचारलं, का हो तुम्ही औषध कोणतं घेतलं? म्हणजे मी औषध कालचंच घेतलं. कोणतं घेतलं? कालचं. मग कालचं औषध घेतलं त्यांनी. कालचं औषध कुठे गेलं? पोटात गेलं. आणि का हो तुम्ही आज काही पाण्याचा जार नेण्यासाठी ग्रामपंचायत ऑफिसमध्ये आले नाही? ते वॉटरचं त्यांचं ते फिल्टर आहे तिथे. नाही, मी कालचंच पाणी पिलं. कालचं पाणी पिणं म्हणजे काय? अहो कालचं पाणी पोटात गेल्यानंतर ते परत आलं का? पण कालचं कालच गेलं. तुम्ही आज जे पिलं ते नवीन पिलं. आमच्या फिल्टरमधील नेलं नसेल, पण जे पाणी पिलं तुम्ही ते पाणी कुठलं पिलं? ते नवीन पिलं, त्या जारमधीलच पिलं. पण कालचं पाणी नाही, कालचं एकदा पोटात गेलं म्हणजे गेलं. हे सर्व जगत तसं आहे. एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी आणि होती जाती दृष्टी. हाच मोठा भ्रम आहे. आणि त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण आहे की ज्या वस्तूला अतिवेग असतो ती वस्तू आपल्याला स्थिर दिसत असते. तुम्ही हे पंखे घ्या किंवा तुम्ही एखादी गाडी जोरानं जर पळाली ती चाकं बघा, किंवा पूर्वीच्या काळामध्ये आपण ते भोवरे खेळायचो, लाकडी भोवरे, भिंगऱ्या, त्या वेगाने फिरल्या त्या आपल्याला कशा दिसायच्या? स्थिर दिसायच्या. तसं ही बुद्धी कशी आहे? विलयादी आहे. आणि म्हणून ती काय होती? तिच्यामध्ये स्मृती धारण करण्याची शक्ती आहे. म्हणून आपल्याला असं वाटतं की ती कशी आहे? कालचीच आहे. वास्तविक पाहता कालची ती नाही. मी विलयादी अवस्था रहित असून याहून विलक्षण असा अविनाशी आहे. आता हे बघा, हे तर काही असं अवघड नाहीये. माझ्या बुद्धीमध्ये पाटवी आहे. काय पाटवी आहे? बुद्धी एकदम तल्लक आहे. तर असं जेव्हा तुम्ही म्हणता त्यावेळेस त्या बुद्धीहून तुम्ही वेगळे समजता. म्हणजे बुद्धीच्या तल्लकपणाला, बुद्धीच्या पाटव्याला तुम्ही जाणता. आणि बुद्धीमध्ये थोडा विसरणारा किंवा विस्मृतीचा दोष तयार झाला, विस्मृती होऊ लागली. आपणच काय म्हणतो, गड्या पाहिल्यासारखं मला ध्यान राहत नाहीये. म्हणजे तुम्ही त्या बुद्धीचं पाटवी असेल, बुद्धीचं मंदत्व असेल, किंबहुना बुद्धीचं चातुर्य असेल, त्याला तुम्ही असं जाणता. म्हणजे त्याच्याहून तुम्ही कसे आहात? वेगळे आहात. म्हणून विज्ञानमय कोश मी नाही व तो माझा नाही. हा सूक्ष्म देह रूप आहे. याला जाणणारा आत्मा मी याहून वेगळा आहे. याप्रमाणे विज्ञानमय कोशाहून मी भिन्न आहे असा निश्चय करावा. बस, विज्ञानमय कोश हा मी नाही, माझा नाही. तर तो कोण आहे? तर सूक्ष्म देह रूप आहे. सूक्ष्म देहामध्ये तो आहे. आणि एवढंच नव्हे तर मी आत्मा याहून वेगळा, याप्रमाणे विज्ञानमय कोशाहून मी भिन्न आहे असा निश्चय करावा. या विज्ञानमय कोशाहून सुद्धा मी भिन्न आहे असा निश्चय करावा. तसं स्थूल देहामध्ये असणारा अन्नमय कोश मी नाही, माझा नाही, तो स्थूल देह स्वरूप आहे. त्याच्यानंतर प्राणमय कोश मी नाही, माझा नाही, तो सूक्ष्म देहामध्ये आहे. मनोमय कोश मी नाही, माझा नाही, तो सूक्ष्म देह रूप आहे. विज्ञानमय कोश मी नाही, माझा नाही, तो सूक्ष्म देह अर्थात लिंग देह स्वरूप तो आहे. मी त्याच्यावर वेगळा आहे. विज्ञानमय. क्रमांक 1. ज्याप्रमाणे दीपप्रकाश व आकाश अभिन्न प्रतीत होत असेल तरी ते भिन्नच असतात. हे बघा, आता आपण इथे बसलो. आता हा दीपप्रकाश आहे आणि या आपल्या पाठाच्या हॉलमध्ये आकाश आहे. आकाश म्हणजे कसं? मोकळं. आकाश शब्दाचा अर्थ पोकळी, आकाश शब्दाचा अर्थ अवकाश. आकाश म्हणजे ढग नाही बरं करायचं, हे आकाश
हा, तुझं नाव आकाश नाही तर म्हणशील ढग म्हणजे आकाश नाही. बरं का सदानंद महाराज, आकाश शब्दाचा अर्थ काय समजायचा? पोकळी. पोकळी म्हणजे काय? अवकाश, मोकळेपण. हे जे विमानं उड्डाणं घेतात तर कुठे घेतात? ते आकाशात. हे आपले जे यानं सोडलेले सॅटेलाइट हे कुठे जाते? आकाशात. आता आपण जे बसलो कशामध्ये आहोत? आकाशात. आता इथे आपला हे बल्ब आहे, ह्याचाही प्रकाश आहे आणि आकाश आहे तिथे. आता आपल्याला हे दोन वेगळे वेगळे भासून राहिले की एक भासून राहिले? हा, एक. आपल्याला भासून कसे राहिले? एक. प्रतीत कशी येऊन राहिली याची? एक. आता इथं मला दाखवा तुम्ही, आकाश आणि प्रकाश वेगळा वेगळा दिसतो की एक दिसतो? एकच दिसतंय. आता सूर्योदय झाला, सूर्य चांगला वरती आला, निरभ्र आकाश आहे. मग आपल्याला आकाश आणि सूर्यप्रकाश वेगळा वेगळा प्रतीत होतो का एक प्रतीत होतो? तो होताना एक प्रतीत होतो, दिसतो एक, भासतो एक. पण एक आहे की भिन्न आहे ते? म्हणजे अभिन्न प्रतीत होत असताना सुद्धा प्रकाश आणि अवकाश हे कसे आहे की भिन्न आहे. प्रतीती येऊन राहिली त्यांची अभिन्नतेची, एक आहे अशी प्रतीती येऊन राहिली. परंतु ते दिसायला जरी एक दिसत असले तरी मात्र ते कसे आहेत? भिन्न आहेत. तद्वत आकाश. हा काय? पुढे पहा. कारण सुषुप्तीमध्ये अंतःकरण लीन झाले असताही अज्ञानाचा साक्षीद्वारा प्रत्यय येतो. हे बघा, आता सुषुप्तीमध्ये थोडंसं अगदी सूक्ष्म असं त्या ठिकाणी असं परिवृत्त, असं मागं परावृत्त व्हा किंवा मागं अंतर्मुख व्हा. आता किती सुंदर दृष्टांत दिलं त्यांनी की आकाश आणि प्रकाश ह्यांची अभिन्न प्रतीती येत असेल तरी ते भिन्नच आहे. प्रतीती कशी येऊन राहिली आपल्याला? अभिन्न. पण आहे कसे ते? भिन्न. तसं झोपेमध्ये, सुषुप्तीमध्ये अज्ञान म्हणून कुठे दिसतं का तुम्हाला? बुद्धी म्हणून कुठे दिसते का? मग आपल्याला असं वाटतं की बुद्धी, किंबहुना ती बुद्धी ज्या अज्ञानामध्ये लीन होती ते अज्ञान आणि आत्मा वेगळ्या वेगळ्या दिसून राहिला की एकच दिसतो? एकच दिसतो. जसं आता आपल्याला नानात्व दिसतंय, स्वप्नामध्ये आपल्याला नानात्व दिसतंय, तसं सुषुप्तीमध्ये नानात्व दिसतंय का? तर नाही. त्यावेळेस फक्त आपण एकटे असतो. मग अज्ञानाची म्हणून कुठे प्रतीती येते का? तिथे नाही येत. तिथे प्रतीती येत नाहीये. पण प्रतीती येत नाही म्हणजे तिथं अभिन्नत्वाची प्रतीती येते. परंतु ते अभिन्न आहे की भिन्न आहे? तर भिन्न आहे. ही गोष्ट ध्यानात ठेवायची. अज्ञान हे, आणि म्हणूनच अज्ञान साक्षीद्वारा मला काही कळत नाही असं आपण तिथे म्हणतो. काय म्हणतो आपण तिथे? सकाळी उठल्यानंतर स्मृती तिथे नाही म्हणत आपण, तिथे अनुभव असतो. आणि आपण स्मृती कधी बदलून दाखवतो? सकाळी उठल्यानंतर मला काही कळत नव्हतं. हे बघा किती सुंदर चिंतन मांडलं त्यांनी की सुषुप्तीमध्ये अज्ञान आणि आत्मस्वरूप, इथे अंतःकरण. अज्ञान, आता अंतःकरण दिसते की तिथे? नाही, अंतःकरण नाही. आणि अंतःकरणाला सुद्धा कारण जर कोण असेल तर ते अज्ञान आहे. अंतःकरणाला सुद्धा कारण कोण आहे? अज्ञान आहे. मग त्या अज्ञानाची किंवा अंतःकरणाची सुषुप्तीमध्ये प्रतीती येत नाहीये. मग प्रतीती येत नाही, ते अभिन्न दिसतात. म्हणून अभिन्न आहे की भिन्न आहे? तर भिन्न आहे. प्रतीती अभिन्नतेची, पण आहे कशी ते? भिन्न. कशाप्रमाणे? हा, प्रकाश आणि अवकाश हे दिसत असले आपल्याला एक, तरी त्यांची त्या ठिकाणी एकत्व नसून, अभिन्नत्व नसून ते कसे आहे की भिन्न आहे. साक्षी हा अज्ञानाचे प्रकाशन करतो. ज्याप्रमाणे तप्त लोहात अग्नी व लोह अभिन्न प्रतीत होतात तथापि ते भिन्न आहे, त्याप्रमाणे अंतःकरण व आत्मा हे अभिन्न प्रतीत होतात तथापि ते भिन्नच असतात. कारण सुषुप्तीत अंतःकरणात लय झाला असता आत्मा अज्ञानाचा साक्षी असल्याचा प्रत्यय येतो. हे बघा, त्यांनी परत दुसरा एक दृष्टांत दिला. ज्याप्रमाणे तप्त लोहात अग्नी व लोह अभिन्न प्रतीत होतात तथापि ते भिन्नच आहे. आता तुम्ही ते बकेटमध्ये घालायचं का असतं? हिटर असतं नाही का? ते वेडे मारलेलं. आणि त्या हिटरला काय करायचं? तुम्ही त्या पिनमध्ये जसे ती मागचे पिन घाला आणि ते बटन काय करा? सुरू करा, स्विच ऑन करा. ऑन केल्यानंतर ते जे हिटर आहे, ती जी लोखंडी ही आहे, नळे आहे, त्या लाल बुंद होतात. कशा होतात? ते लाल बुंद, एवढ्या लाल बुंद होतात भयंकर. त्याचे आपल्याला अगदी उष्णता लागते. किंवा घरामध्ये थंडीसाठी हिटर ठेवलं ते बघा,
किंवा आपण कुठे लोहार वगैरे असेल तिथे जाऊन बघा ते जेव्हा काही ते बनवतात ते. आता लोखंड आणि अग्नी तप्त लोहामध्ये भिन्न प्रतीत होतात का? भिन्न. एक दिसतं, दोन दिसतं? हो विनायक महाराज? हा, एक दिसतं. साधारण कळालं तुला? लोखंड गरम झाल्यानंतर ते लोखंड आणि अग्नी दोन दिसतं का एक दिसतं? दिसतं म्हणून राहिलं मी. दिसतं, एकच दिसतं. मग एक दिसतं का एक असतं? दिसतं. एक राहत नाही. ते एक आहे असं अभिन्नत्वाची प्रतीती येते, पण ते अभिन्न नसून कसं असतं? ते भिन्नच असतं. किती सुंदर. जसं पहिला दृष्टांत कोणता दिला त्यांनी? आकाशाचा आणि प्रकाशाचा. दुसरा दृष्टांत कोणता त्याला? तप्त लोहाचा आणि अग्नीचा. तद्वत त्यांनी सांगितलं की त्याप्रमाणे अंतःकरण व आत्मा हे अभिन्न प्रतीत होतात. अंतःकरण म्हणजेच बुद्धी हे आपल्याला गाढ झोपेमध्ये कसे प्रतीत होतात? अंतःकरण कुठे दिसतं का तिथे? नाही. तथापि ते भिन्नच असतात. ते कसे असतात? भिन्नच. कारण अंतःकरण हे त्याच्या अज्ञानामध्ये, कारणामध्ये लीन झालेलं असतं आणि ते अज्ञान अविद्यावृत्तीद्वारे तो साक्षी त्या अज्ञानाचं प्रकाशन करतो. ही या ज्या काही गोष्टी आहेत हे वेदांत शास्त्र म्हणजे असं लळत लोंबत नाही. परत सांगतो तुम्हाला की जेव्हा जेव्हा प्रमाज्ञान होतं, प्रमाज्ञान शब्दाचा अर्थ यथार्थ ज्ञान. प्रमाज्ञान शब्दाचा अर्थ काय? यथार्थ ज्ञान. आता हा माऊलीचा फोटो आहे, ह्याच्याविषयी काही शंका आहे का? नाही. आता आपला हा माऊलीचाच आहे, तो कोणतं ज्ञान झालं? प्रमाज्ञान झालं. समोर पांडुरंगाचा फोटो आहे, हे प्रमाज्ञान झालं. हा मोबाईल आहे, ते कोणतं ज्ञान झालं? प्रमाज्ञान. पण जेव्हा जेव्हा रज्जूवर सर्प वाचतो तेव्हा ब्रह्मज्ञान. त्याला कोणतं ज्ञान म्हणायचं? ब्रह्मज्ञान. आता स्वप्नामध्ये पूर नसून पूर दिसतोय, स्वप्नामध्ये पाऊस नसून पाऊस दिसतोय, ते प्रमाज्ञान आहे की ब्रह्मज्ञान आहे? स्वप्नात जरी तुम्हाला प्रमा वाटत असेल तरी खरं कसं आहे? ते ब्रह्मज्ञान आहे. म्हणून प्रमाज्ञान जेव्हा होतंय त्यावेळेस अंतःकरण हा शब्द वापरायचा. कोणता शब्द वापरायचा? अंतःकरण वृत्तीद्वारे प्रमाज्ञान होतं. आणि जेव्हा जेव्हा ब्रह्मज्ञान होतंय तेव्हा तेव्हा कोणता शब्द वापरायचा? अविद्या वृत्तीद्वारे. इथे लिहिले त्याने अंतःकरण. पण ही गोष्ट ठरले कारण त्याचा बाध होतो ना. हो, त्यावेळी त्याचा बाध होतो. आता या व्यावहारिक पदार्थाचा आध्यात्मिक दृष्टीनं बाध होईल, वस्तू दृष्टीने बाध होतो का? जसं रज्जूवर भासलेल्या सर्पाचा बाध होतो, स्थानूवर भासलेल्या पुरुषाचा बाध होतो, शुक्तीवर भासलेल्या रजताचा बाध होतो. आणि खऱ्या सर्पाचा बाध होतो का? खऱ्या रजताचा बाध होतो का? नाही. ते ज्ञान कोणतं झालं? प्रमाज्ञान. आणि ज्याच्यामध्ये बाध होऊन त्या अधिष्ठानाचं ज्ञान होतं त्याला कोणतं ज्ञान म्हणायचं? ब्रह्मज्ञान. आणि म्हणून ब्रह्मज्ञान होते वेळेस कोणता शब्द वापरायचा? अविद्या वृत्ती त्याचं प्रकाशन करते. कोणती वृत्ती? अविद्या वृत्ती. आता गाढ झोपेमध्ये जे काही प्रकाशनाला कुठली व्यवस्थाच नाही, पण तरी सुद्धा तिथं कोणती वृत्ती असते? अविद्या वृत्ती. मी सुखाने झोपलो होतो आणि मला काही कळत नव्हतं असं कधी सांगतो स्मृती? तो सकाळी जागा झाल्यानंतर. तिथे कोणती वृत्ती आहे? आता तिथे जी स्वप्नात वृत्ती होती तीच वृत्ती होती. तिथे कोणती वृत्ती होती? अविद्या वृत्ती. प्रश्न 101. हो, म्हणून परत याच्यावर फार मोठं चिंतन आहे बरं का. आता त्याच्यात तुम्हाला शंका नाही ना, स्मृती ही प्रमा मानायची की ब्रह्म मानायचं? म्हणून स्मृती जी आहे ना, स्मृती ज्ञान जे प्रमाज्ञान आहे ब्रह्मज्ञान आहे, त्याच्यावर बराच विचार सागरामध्ये विषय आलेला आहे. चला. आनंदमय कोश म्हणजे काय? उत्तर: पुण्यकर्म फलाच्या अनुभवकाळी कदाचित बुद्धीची वृत्ती अंतर्भूत झाली असता आत्मस्वरूपभूत आनंदाच्या प्रतिबिंबाचा अनुभव घेते. हे बघा, आता आनंदमय कोश म्हणजे काय? त्या आनंदमय कोशाचं चिंतन करीत असताना पुण्यकर्म फलाच्या अनुभव काळी आपण पूर्वजन्मामध्ये केलेलं जे पुण्यकर्म आहे आणि ते कर्म जेव्हा आपल्याला फल देण्यासाठी उन्मुख होते, सन्मुख होते, अर्थात सज्ज होते,
ही गोष्ट तुम्हाला निर्विवादपणे मान्य करावाच लागेल. कोणती? की आम्हाला आज जो सुखदुःखाचा भोग मिळतोय हा पूर्वीच्या पुण्यपापाचा काय की भोग आहे. भोग दोन घडे संचिता वाचोनी आणि करावे ती म्हणी समाज. आपण द्वितीय तरंगामध्ये विचारसागरात बघितलं. काय बघितलं? सुखदुःखाचं कारण शरीर. शरीराचं कारण कोण? धर्माधर्म. शरीराचं कारण कोण आहे? धर्माधर्म. धर्माधर्माचं कारण कोण आहे? रागद्वेष. काय आहे? रागद्वेष. आपण आता कसं आहे, आपली मंडळी विसरत चालायची. प्रक्रिया एकदा बसल्या की त्या फिट झाल्या पाहिजे. मग धर्माधर्म हे सुखदुःखाला काय आहे की कारण. ही गोष्ट तुम्हाला आज मान्यच करावी लागेल. एखाद्याचा मुलगा मद्यपान करणारा निघाला, त्याने त्याच्या कुटुंबाचा सगळा विनाश केला, तर मग असे म्हातारे बसले त्या मारुतीच्या वाट्यावर. काही म्हातारे मुलं को तुमच्याकडे 100 एकर जमीन होती, पण तुमच्या मुलानं सर्व राखरांगोळ करून टाकली. दररोज ते म्हातारे त्या मुलाचाच विषय काढायचा. मग ते म्हातारं राहिलं जाऊ दे हो, काय काढतं म्हणे माझ्या मुलाचं. माझं पहिल्या जन्माचं पुण्य लय भरपूर होतं म्हणून पूर्व मोकार नेली असं म्हणतो. काय म्हणतो? ह्या ट्रकवर लिहिलेलं असतं पाठीमागून आई वडिलाचं पाप. का कसं आहे? मग काय लिहिलेलं असतं? आई वडिलाची पुण्याई. दुःख आलं रे आलं, कंटाळून थकून माणूस म्हणतो जाऊ दे आपले पहिल्या जन्मातलं पाप आहे ना, आता याच्यावर जास्त डोकंच नका लो. थोडा विचारी मनुष्य असले आणि सुख मिळालं तो काय म्हणतो? पहिल्या जन्मातील काय. आता आनंदमय कोश म्हणजे काय? काय होतं? अनुकूल भोग किंवा अनुकूल जे आपलं प्रारब्ध आहे ते जेव्हा आपल्याला सुख देण्याची त्या ठिकाणी महाराज प्रवृत्त झाल्यानंतर त्याच्यामुळे आपल्याला अनुकूल विषयाची प्राप्ती होती. काय होती? अनुकूल विषयाची प्राप्ती. मनासारखे द्राक्ष होणे म्हणजे काय झालं? आता अनुकूल विषयाची प्राप्ती. 1100 रुपये भाव लागला तुम्हाला कशाला? म्हणजे याला कोथिंबीरला. म्हणजे अनुकूल काय झाली तुम्हाला? आता त्याची अशी भोगाची काय झाली? प्राप्ती झाली. आणि अनुकूल तुम्हाला विषय मिळाला, काय होतं? अंतकरण वृत्ती तेवढ्या वृत्ती काय होते? स्थिर होते. आणि स्थिर अंतकरण वृत्तीमध्ये आत्मानंदाची अभिव्यक्ती होती. आणि आपण थोडं जास्त सूक्ष्म चिंतन केलं तर अनुकूल विषय प्राप्त झाला की दुसऱ्या विषयाची इच्छा उत्पन्न होत नाही. तेवढ्या मधल्या काळामध्ये सत्वगुण असतो आणि त्या सत्वगुणामुळे आपल्याला त्या विषयापासून आनंद झाला किंवा आला असं वाटत असतं. ही एक प्रक्रिया आहे. कुठली प्रक्रिया आहे? की आपल्याला विषय प्राप्त होतो की अंतकरणाची वृत्ती स्थिर होते आणि स्थिर वृत्तीमध्ये आत्मानंदाचं भान होतं. आपल्याला पाण्यामध्ये जर आपलं मुख पाहायचं असेल, असं तोंड पाहायचं असेल तर पाणी वाहतं पाहिजे का स्थिर पाहिजे? दादा स्थिर पाहिजे. पण मग पूर आहे, आता पूर जमल का? नाही. ते पाणी कसं पाहिजे? स्थिर पाहिजे. परत जाऊ द्या, आता हे शेततळ्यामध्ये एकानं पुरातलंच पाणी भरलं, स्थिर पाणी आहे, मग आपलं प्रतिबिंब दिसतं का त्याच्यात? का ते गढूळ आहे? गढूळ म्हणजे स्थिरही पाहिजे, स्वच्छही पाहिजे, तेव्हा कुठे आपलं मुखाचं प्रतिबिंब त्या पाण्यामध्ये दिसतं. मोक्ष देल ज्ञान येथ कीर नाही आन, परी तेची थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. अंतःकरण स्थिर झालं रे झालं, ताबडतोब आत्मानंदाची त्याच्यामध्ये अभिव्यक्ती होती. म्हणून विषयामध्ये सुख आहे हा जीवाचा फार मोठा भ्रम आहे. हे काय होतं? हे सुख हा आनंद कुणाचा आहे? तर आपलाच आहे. मग असं कसं काय वाटतं? त्या विषयापासून आला कसं काय वाटतं? तेवढ्या पुरतं आपलं अंतःकरण किंवा आपली वृत्ती किंवा आपली बुद्धी स्थिर होते. आणि त्याच्यात ते हे बघा, आता ते राहिला नाही तर तसं. आता पण यावर्षी बरं झालं समजा. तर एक कोणता उत्तरा पूर्वा एक नक्षत्र आहे.
नवीन मुलाची नक्षत्र पाठ नसते हा. जून जुलै हेच माहिती आहे. उत्तरा आणि पूर्व, त्याला उत्तरा पूर्व म्हणायचं पाहिजे. आणि त्या उत्तरा नक्षत्राचा पाऊस पडला. पूर्वी ह्या सर्व खडकातनं असं पाणी बाहेर पडायचं. जिकडे तिकडे पाणीच पाणी, खडकावर पाणी, मातीतून पाणी, चांगली चांगली जंगलं काय व्हायची, खराब व्हायची, चिबडायची, पाणीच पाणी. लोक म्हणायचे बाबा उत्तरा पूर्वाचा पाणी पडला विहिरीला पाणी वाढतं, खडकं फुटतात. त्या शब्द कोणता होता? खडकं फुटतात. मी पूर्वीपासून हे सांगतो की रोहिणी नक्षत्रापासून तर उत्तरापर्यंत एक थेंब पडू द्यायचा नाही, पावसानं पाडायचंच नाही. आणि उत्तरा पूर्वा 15 दिवस सारखा पाऊस पडायचा. खडकं फुटतील का? नाही. काय व्हायचं, ते पहिले नक्षत्र धो 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 असा पाऊस कोसळायचा. आणि मग जमिनीमध्ये भूगर्भामध्ये पाण्याची पातळी भरून यायची. आणि उत्तरा पूर्वाचा पाऊस निमित्त कारण ठरला, खडकं फुटायचं. तसं माल चांगला होणं उत्तरा पूर्वाचा पाऊस नाही. मला काय काही नाही. उत्तरा पूर्वाचा पाऊस, बायको चांगली बोलली उत्तरा पूर्वाचा पाऊस, मुलगा चांगला बोलला उत्तरा पूर्वाचा पाऊस. आतलं जे आनंद कुठला आहे? आतला आहे. आणि ते बेकार बोलला की समजा गेला दुसरा फाल्गुन महिना आला. हे तसं आहे. एकाने सर्वच लोक गाड्या आणू लागले, 4 चाकाच्या गाड्या, 4 चाकाच्या गाड्या. त्याच्याकडे समृद्धीचा पैसा नाही, द्राक्षही नाही, उगं इनमीन 3-4 एकर जमीन. तर ते मुलगा थोडा असाच निघाला थोडा. आणि त्याने विचार केला की आपल्याला गाडी घ्यायची, शेजारच्याला गाडी आहे ना तर आपल्याला गाडी घ्यायची. त्याने एका बँकेकडे थोडंसं प्रकरण दाखल केलं की बाबा मला तुम्ही कर्ज द्या, मला बोलेरो घ्यायची, फायनान्सवर बोलून घ्यायची. बोलेरो म्हणा तर स्कॉर्पिओ म्हणा, 16 लाखाची गाडी घ्यायची. म्हणजे ते प्रकरण पण काय काहीतरी आता असा कोरोना झाला, बँकेचं ऑडिट, कर्मचारी तिथे नाही. ते दररोज उठला की जालन्याला जायचा, बँकेमध्ये बसायचा, त्या लोकांनी सांगायचं उद्या या, असं करा तसं. घरी आला त्याच्या पत्नीला तोच टाकायला लागला. मुलं म्हणायचे आज आपली स्कॉर्पिओ येणार, आज आपली स्कॉर्पिओ येणार, मुली म्हणायचे स्कॉर्पिओ येणार, पत्नी म्हणायची स्कॉर्पिओ येणार. मग असं करता 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 6 महिने उलटले. 6 महिने दररोज एवढी अपूर्वता त्या गल्लीमध्ये, त्याच्या कुटुंबामध्ये, त्याच्या नातेवाईकामध्ये झाली की यांची गाडी कधी यायची. एक दिवस उगवला बाबा. आणि एका दिवशी त्याने सकाळी गेल्यानंतर ते सगळं प्रकरण केलं. पण ते गाडीची डिलिव्हरी म्हटलं तर खूप उशीर झाला. रात्री 8 वाजता त्याला गाडी दिली, गाडी घेऊन आला. आता काय त्याचं घर असं छोटंसं होतं, एक 15-20 टिनाचं, रोडवर, मेन रोडवर घर, गाव मोठं आणि मेन रोडवर घर होतं. समोर अशी जागा सुद्धा नव्हती ती 4 चाकाची गाडी लावायला. कारण अतिक्रमणच एवढी केली लोकांनी की त्यांनी, मला वाटतं असा विषय त्यांनी ठरवून टाकला की आपण श्रीमंत होऊच नाही, मग 4 चाकाची गाडी येणारच नाही आपल्या घरापुढे. नाही तर आपल्या घरापुढे गाडी लावायला काय पाहिजे? जागा पाहिजे. काही की लोक नाही, लोटीत 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 पुढं पार रस्ता बंद. सुरुवातीला काय करतात ते फळ्या लावतात. फळ्या लावता लावता लावतात रात्रीलाच परत काय करतात ते बांधून टाकतात. आली बाबा गाडी आल्यानंतर काय मग पत्नीनं ओवाळलं, पेढे वगैरे. आता हे गल्लीतले लोक आले ते गाडी बघायला, उघडून बघायची काय फॅसिलिटी आहे, काय फॅसिलिटी नाही. हे जे दिवसभर थकलं होतं, पोटात अन्नाचा कण नाही, पलंगावर जाऊन बसला. आता खरं सांगा काय आनंद झाला. त्यानं विचार केला की 6 महिन्याची मेहनत आणि 16 लाखाची गाडी, म्हणजे किंमत 16 लाख आणि मेहनत किती महिन्याची? 6 महिन्याची. भयंकर काही असो म्हणे बा, आपण शेजाऱ्याला तर आपल्या दरवाज्यात नवी कोरी गाडी उभी झाली. आनंद झाला. पेपर वाचणं झालं नाही, मोबाईल बघणं झालं नाही. लोकमत पेपर लावलेला होता आणि पेपर घेतला त्याने. असा पेपर घेतल्यानंतर पहिल्याच पानावर मोठ्या अक्षरात बातमी होती की जालन्यामध्ये आणि जालना जिल्ह्यामध्ये नव्या गाड्या चोरून नेणारी चोराची टोळी सक्रिय झालेली आहे. ज्याने त्याने आपल्या गाड्या आपल्या सुरक्षित ठेवायच्या आणि आपल्या गेटच्या आत ठेवायच्या. गेला 6 महिन्याच्या मेहनतीचा आनंद आणि 16 लाखाच्या गाडीचा आनंद गेला.
मग आता करावं काय? गाडीत थोडं झोपतायचं रात्रीला, कायच करावं? जागरण करावं तर काय करावं काय? मग विचार डोक्यात आला, आता आपल्या जवळ अशी जवळपास एक 2 पत्राची जागा कोणाची असेल का? 2च पत्र लागतात. किती? जास्तीत जास्त एक 10, 12, 15 फूट, 12 फूट रुंदीची, आणि फार झालं तर एक समजा 20 फूट धरायला लांबीची. एवढी जागा कोणाची असेल? 4 पत्राची, 4 टेनाची जागा कोणाची असेल? म्हणजे हा माणूस विकीन का? नाही तर कसं काय विकीन? त्याला तर समृद्धीचे पैसे आहे. पलीकडला विकीन का? नाही, त्याला तर गरजच नाही. बरं ती विधवा बाई आहे, ती विकीन का? त्यानं अख्खी गल्ली बसल्या बसल्या, कुठं बसला तो? त्याच्या पतंगावर बसलाय. बायको म्हणते जेवून घ्या, आणि त्याच्या डोक्यात तेच सुरू, हा विकीन का ते विकीन? बरं ठीक आहे, त्यांनी दिलं तर पैसे खूप सांगतात, आपल्या गावात मार्केट आहे. दृष्टांत संपला माझा. 16 लाखाच्या त्या गाडीचं आणि 6 महिन्याच्या मेहनतीचं फळ म्हणजे ती गाडी आहे. 16 लाख रुपये. त्या गाडीचा आनंद याला किती मिळाला? काही नाही, जास्तीत जास्त 1 मिनिट. किती? 1, 2, 3 मिनिट त्याला आनंद मिळाला. बरं, 16 लाखाच्या गाडीचा आनंद आणि 6 महिन्याच्या मेहनतीचा आनंद, फक्त 2 टिनाची जागा, आणि जास्तीत जास्त एक 10, 15, एक 50 हजाराची जागा, त्या जागेनं त्याचा आनंद काय केला की पार धुवून नेला, काहीच ठेवलं नाही. म्हणजे 16 लाखाच्या गाडीचा आनंद, 6 महिन्याच्या केलेल्या कष्टाचा आनंद, पंडित महाराज किती हजाराच्या जागेने नेला? 10, 20, 50 हजाराच्या जागेने नेला. हे बोलणं चुकलं माझं. त्या 50 हजाराच्या जागेच्या इच्छेने नेला. फक्त कशाने नेला? जागा भेटली का? फक्त काय झालं की आता ती जागा घ्यायची अशी काय उत्पन्न झाली? इच्छा. म्हणून तुम्हाला कधी विषय मिळाल्यानंतर त्या विषयाचा आनंद किती काळ टिकतो हा ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे. तो विषय मिळाला आणि आनंद झाला, लागलीच तुम्हाला दुसरी इच्छा जर उत्पन्न झाली, पहिला आनंद गेला. आता हा तुमचा अनुभव आहे. एकदम तुमच्याकडे नोटा आल्या तर लागलीच त्या नोटापासून मिळाला आनंद कायम तसंच राहतो असं कधी घडत नाहीये. काय होतं मग येणे मला लागली दुसरी इच्छा होती, हे करायचं ते करायचं ते करायचं, त्याच्यात पुन्हा चांगलं वाईट अनुकूल प्रतिकूल पुन्हा सुख दुःख सुरू होतं. म्हणून फक्त होतंय काय, अंतःकरण जेव्हा स्थिर होतं तर स्थिर झालेल्या अंतःकरणामध्ये आत्मानंदाचं जे भान होतं तोच आनंदमय कोश. कोणता कोश? आणि त्याच्यामुळे काय झालं की हा आत्मानंद झाकला. आत्मानंद कशामुळे झाकला? त्या आनंदमय कोशामुळे. आनंदमय कोश कोणता? की आपल्याला विषय प्राप्त झाल्यानंतर अंतःकरणाची जी स्थिर वृत्ती होते आणि त्या स्थिर वृत्तीमध्ये आत्मानंदाची जी अभिव्यक्ती होते, मग प्रगटीकरण होतं, तोच आनंद. तो आनंद असतोच ना, तो आनंद तेवढ्या पुरता तो वाटतोच ना. तर तोच आनंद आपल्याला काय वाटतं? हाच आनंद आहे. आपल्याला काय वाटतं? हाच आनंद आहे. आणि तोच आनंदमय कोश म्हटलं तरी काही बिघडणार. आणि त्यानं काय केलं? मूळ आनंदाला झाकून टाकलं. आज लोक आनंदमय कोशालाच आनंद समजायला लागले. ते म्हणते आम्हाला आमचं आरोग्य बिघडलं तर औषधोपचार घेतलं तर आरोग्य चांगलं होतं. शेजाऱ्या पाजाऱ्याचं आमचं जमत नसेल तर आम्ही शस्त्रास्त्र बाळगू, त्याची निवृत्ती करू. म्हणजे आध्यात्मिक, आधी भौतिक आणि आधी दैविक दुःखाची आम्हाला काय करता येते? निवृत्ती करता येते. आणि आनंदासाठी आम्हाला विषय मिळवला की काय मिळतो? आनंद मिळतो. मग तुमच्या वेदांत श्रवणाची गरज काय? याची गरज काय? पण विषयामध्ये आनंद नाहीच आहे. विषया माझी असते सुख तरी का त्याची ती सनका देत. याच्यावर बरेच दृष्टांत आहेत. कुत्र त्या मेलेल्या जनावराचं हाड घेऊन त्याच्यातनं रक्त काढण्याचा प्रयत्न करतोय, पण रक्त त्याच्यातनं निघत नाहीये. तीच किळची त्याच्या त्या दाढीमध्ये जाते, त्याचंच रक्त आल्यानंतर तो म्हणतो मी 6 महिन्यांनी किंवा होईना पण याच्यातून काय काढलं? रक्त काढलं. रक्त त्या याचं नाहीये, हाडाचं नाही, कुणाचं आहे? त्याच्यात दाढीच आहे. तद्वत आनंद विषयाचा नाहीये. आणि विषयाचा आनंद असता तर गाढ झोपेमध्ये कुठलाही विषय नाही तरी सुद्धा काय आहे? आनंद आहे.
तुम्ही नाही नाही नाही, याच्या उलट आहे. सर्व विषयाचा परित्याग करून मनुष्य झोपेकडे का जातो? कशासाठी जातो? तो आनंदासाठीच जातो. तुम्हाला असं वाटायला लागलं, काय वाटायला लागलं? आपण जे जगून राहिलो तर अन्न पाण्यावर जगून राहिलो असं वाटून राहिलो तुम्हाला. कशावर जगून राहिलो आपण? अन्न पाण्यावर जगतोय हे खरं आहे, पण अन्न पाण्यावर जगणं असा जर निश्चय असेल तर हा दुय्यम भाग, हे गौण आहे. मूळतः मनुष्य कशावर जगतो? तो आनंदावर जगतो. कशावर जगतो तो? आनंद. तुम्ही जे जगायले ना ते कशावर जगून राहिले? आनंद. तुम्हाला अन्न पाणी सगळं द्या आणि तुमच्या अंगामध्ये भयंकर वेदना असू द्या. तुम्ही काय म्हणता? बाबा मला एखादं इंजेक्शन द्या, नाही तर विष द्या. आणि मग आज बरीच लोक अशी आपण बघतो, काय ते म्हणतात, मला देव का नेत नाही. मग कशावर जगू राहिले तुम्ही? आनंदावर जगून राहिले. हे जे सुख आनंद, आनंदासाठी जगू राहिले ना, आनंदावरच जगून राहिले. जगायला कशासाठी लागले? आनंदासाठी. आणि जगू कशावर राहिले? आनंदासाठीच जगून राहिले तुम्ही. कारण तुम्ही म्हणजे आपण सर्वजण जगतो. म्हणून काय होतं की आता आपल्या मोबाईलची बॅटरी डाऊन झाली, आपण काय करतो की चार्ज करतो आणि 1-2 तासामध्ये ती 100% फुल होती. तद्वत आपण गाढ झोपेमध्ये गेलो की असं सुखायचं की असं समजायचं की आत्मसुखानं आपली बॅटरी काय होऊ राहिली? चार्ज होऊ राहिली. आणि त्या खरी झोप, खरी अस्सल जी झोप आहे ती फक्त आणि फक्त 3 ते 5 तास. किती तास? खरी झोप जी लागते ना ते 3 ते 5 तास. म्हणजे 5 तास हा मला वाटतं झोपेचा जास्त कालावधी झाला. 5 तास झोप घेतली आणि दिवसा एक अर्धा तास जर असेल ना तर 5 ते 6 तास झाला आताच्या काळामध्ये. आता तुम्ही 8-8 घंटे झोपता, 9-9 घंटे झोपता, त्याला काय 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 करावं? ती झोपच नाही. नंतर ते कसं आहे, स्वप्नाळू अवस्था आहे, उगाच या अंगावर आळसी अवस्था आहे. पण आपण 3 तासाच्या आत्मसुखाच्या सुखानं आपण फुल होतो आणि बाकीचे मग 21 तास त्याचं घालतो बघून जाता. कशासाठी जगता तुम्ही? आनंदासाठी. आनंद कोणाचा? दुसऱ्याचा आहे का? आपला. ज्ञानेश्वर माऊलीने खूप सुंदर चिंतन लिहिलं. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे जे आहे ना, हे याच्यामध्ये सुखच नाही. सुख जर असतं तर ज्या विषया, आता आज पाऊस पडायला काही ठिकाणी जास्त होतो, काही ठिकाणी कमी, धुकंही आलेलं आहे. आज धुक्याचं सोडून द्या, पण बरीच लोक मला म्हणे, बाबा आता आज जर पाऊस पडला ना आपलं लय चांगलं होतं पाहून. म्हणजे बरेच लोकांचं म्हणणं आहे की पाऊस पाहिजे. बरं का, मी नाही म्हणा पाऊस पाहिजे. पाऊस पडणं चांगलं आहे का वाईट आहे? अहो नाही. तो कसा आहे की एकच विषय एकासाठी कसा आहे की सुखकारक आहे, दुसऱ्यासाठी दुःखकारक आहे. एकासाठी लाभदायक आहे, दुसऱ्यासाठी हानिदायक आहे. म्हणजे हे विषयाचं सुख असतं. सर्वांना त्या विषयापासून काय मिळालं असतं? सुख मिळालं असतं, आनंद मिळाला असता. म्हणून आनंदमय कोश कोणता? आनंदमय कोश कोणता? तर पूर्वा पुण्याच्या त्या भोगाने किंवा पूर्व पुण्य किंवा त्याचं जे अदृष्ट आहे आपलं पुण्याचं किंवा जे संचित आहे त्याने आपल्याला अनुकूल विषयाची प्राप्ती झाली. आणि अनुकूल विषयाची प्राप्ती झाल्यानंतर तेवढ्यापुरती अंतःकरणाची वृत्ती काय होते? स्थिर होते. हो, भाकर पाहिजे, भाकर, जेवण पाहिजे म्हणतो. खायचं काम आहे तुझ्या माणसाला. आणि जेवायला बसला, जेवल्यानंतर फुल जेवण केलं, अंतःकरणाची वृत्ती काय होते? स्थिर होते. तो म्हणतो वा खास जेवण झालं. आणि मग काय होतं की त्याच्यामध्ये आत्मानंदाचं, आणि त्याला असं वाटतं गुलाबजामपासून आपल्याला मिळाला आनंद झालं. आता वास्तविक पाहता हा आनंद गुलाबजामचा नाही. जर गुलाबजामचा म्हणावं तर तुमच्या पुन्हा ताटात एकानं 10 आणून टाकले. आता तुमचा पाय पडतो, मला गुलाबजाम नको. म्हणजे आनंद त्याचा नाही. आनंद कोणाचा आहे? आत्म्याचाच आनंद. पण अंतःकरण वृत्ती तेवढ्या पुरती स्थिर झाली आणि त्याच्यामध्ये तो आनंद काय झाला? अभिव्यक्त झाला. तोच आनंद म्हणजे आनंदमय कोश. तिथे त्यांनी लिहिलं, तसंच लिहिलं. काय लिहिलं? पुण्यकर्मफलाच्या अनुभव काळी कदाचित बुद्धीची वृत्ती अंतर्भूत, तिथं अंतर्मुख लिहा, तिथे लिहिली त्याने, ती अंतर्भूत लिहिली तरी चालेल, पण अंतर्मुख झाली असता आत्मस्वरूपभूत आनंदाच्या प्रतिबिंबाचा अनुभव येतोय. म्हणजे आनंदाच्या प्रतिबिंबाचा काय येतो? अनुभव येतो. खरं सांगा, आजही सुद्धा
तुमची जेवणानेच किंवा रसनेनेच एखाद्या वेळेस तुमची त्या अंतकरणाची वृत्ती अंतर्मुख होते असं नाही प्रबंधात. एखाद्या सुंदर भैरवी ऐकली तर आपली वृत्ती काय होते, अंतर्मुख होते. आणि अंतर्मुख झाली रे झाली आपल्याला तेवढ्या पुरता काय होतं की आनंद होतो. तो आनंदमय कोश, आनंदमय कोश आहे. तो जाणारा येणार आहे, आगमापायी आहे, तो कायमचा नाही. आणि त्याने काय केलं मग, आत्मानंदाला झाकलं. हा आनंद आत्म्याचा आहे असं समजतात लोक, का त्या विषयाचा आहे असं समजतात? विषयाचा आहे असं समजतात. मग आत्मानंदाचं ज्ञान आहे का त्यांना आता? ज्यास प्रिय मोद प्रमोद म्हणतात. हा, आता त्याला काय म्हणायचं? प्रिय मोद आणि प्रमोद. आपण काल सांगितलं. सांगा विनायक महाराज, सांगा विनायक महाराज सांग, सदानंद सांग बरं तू. प्रिय कशाला म्हणायचं, मोद कशाला म्हणायचं, प्रमोद कशाला म्हणायचं? हा, दर्शन म्हटलं. हा, ज्या वस्तूचं नाही म्हणायचं, बिनचूक बोलायचं. ज्या वस्तूचं दर्शन झालं त्याला काय म्हणायचं? प्रिय. असं जरा तुझ्या पुढे सरप आणून ठेवतो आता मी. कोबरा आणून ठेवतो, नाक विंचू आणून ठेवतो त्या. मग इष्ट वस्तू, कोणती वस्तू म्हणायची ते? इष्ट, अनुकूल, आपल्याला आवडणारी. असे अनेक तुम्हाला नावं देता येते ना. कंबर बांधून कीर्तन करतो नाही. इष्ट वस्तू, आवडती वस्तू, आपल्याला जी या वस्तूपासून आनंद मिळेल अशी अनुकूल वस्तू आपल्याला जेव्हा दिसतील त्यावेळेस आपल्याला जो आनंद होतो त्याला काय म्हणायचं? प्रिय. परत पुढे विनायक महाराज सांगा. काल तुम्हाला सांगितलं मला महाराज, अहो इष्ट वस्तूचा लाभ झाला, जवळ आली, आता आपल्याला जेवण मिळणार असा लाभ झाला. मग त्याला काय म्हणायचं? मोद. अहो ताटावर बसला मनुष्य, ताटावर गुलाबजाम आवडतात आणि एकदम फोन आला की साडूचा अपघात झाला, ताबडतोब उठा गाडीत बसानी या. लाभ झाला, गेलं पोटात. मोद प्रमोद मिळाला का त्याला? नाही. प्रिय मिळालं, मोद झालाय, परंतु प्रमोद कधी? बरं का प्रमोद सर? कुमार सर म्हणजे आपले प्रमोद कुमार सर आहे. प्रमोद म्हणजे आनंद, आनंदाचा मग त्या विषयाचा प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये अनुभव, याला काय म्हणायचं? प्रमोद. म्हणजे प्रिय, मोद आणि प्रमोद. हा आनंदमय कोशच आहे. कुठला? प्रिय, मोद आणि प्रमोद. बघा, वस्तूचं दर्शन झालं, इष्ट वस्तूचा आनंदच होतो. इष्ट वस्तूचा लाभ झाला तरी काय होतो? आनंदच होतो. आणि त्या वस्तूची आपल्याला प्राप्ती होऊन आपण तिचा अनुभव घेतला, काय झालं? आनंदच झाला. म्हणजे प्रिय असो, मोद असो किंवा प्रमोद असो, त्याला काय म्हणायचं? आनंदमय कोश. तीच वृत्ती पुण्यकर्म फल भोगानंतर निद्रा रूपाने विलीन होते, त्या वृत्तीस आनंदमय कोश म्हणतात. हे काय म्हटलं की ते एकदा तो जेवण घेतलं आपण, आता आपण झोपलो ना, झोपल्यानंतर बुद्धी लीन होती की नाही? झोपल्यानंतर बुद्धी अज्ञानात लीन होती. तसं अनुकूल वस्तूच्या दर्शनाने प्रिय, त्या वस्तूचा लाभ झाला की मोद, आणि ती वस्तू आपण भोगली की प्रमोद. मग काय कायम तसं राहतं का ते? मग ती वृत्ती काय होती? स्थिर होऊन अशी झोपेसारखी होती. कशी होती? आता काही राहतं का बंदा, फुल जेवल्यानंतर झोपले नाही तुम्ही, पण असा जो निरामय आनंद वाटतो तिथे, त्याला काय म्हणायचं? आनंदमय कोश. आनंदमय कोश, आनंदमय कोश म्हणजे काय? तुम्ही हे सगळं, जसं आता दृष्टांत दिलं त्यांनी, आपण रात्रीला झोपलो किंवा दिवसाही झोपलो तर आपली वृत्ती कुठे लीन होती? अशी अज्ञानात लीन होती. तसं जेवण झाल्यानंतर किंवा आपली इष्ट वस्तू, प्रिय वस्तू मिळाल्यानंतर, तिचा लाभ झाल्यानंतर जो आनंद होतो ती वृत्ती स्थिर होती. आणि स्थिर वृत्ती एवढी होती की ती निवृत्त झाल्यासारखी होती. हे झाल्यासारखी होती. तेव्हा जो आनंद मिळतो त्याला कोणता आनंद म्हणायचा? आनंदमय कोश. तो काही मूळ आनंद नाही, आत्मानंदाचं त्याच्यामध्ये भान होते.
त्याला काय म्हणायचं? आनंदमय कोश. त्या वृत्तीस आनंदमय कोश म्हणतात. प्रश्न 102 वा. आनंदमय कोशाचे स्वरूप कसे आहे? आता आनंदमय कोशाचे स्वरूप आता हे जसं याचं स्वरूप आहे कशाचं? विज्ञानमय कोशाचं बुद्धी आणि पंचज्ञानेंद्रिय, प्राणमय कोशाचं पंचप्राण आणि पंचकर्मेंद्रिय, मनोमय कोशाचं पंचज्ञानेंद्रिय आणि एक मन. तसं याचं स्वरूप कसं आहे? उत्तर अ. इष्ट वस्तू दर्शनाच्या योगाने उत्पन्न होणारी प्रिय वृत्ती याचे शरीर आहे. बस, या आनंदमय कोशाचं शरीर कोणतं? त्याचे शरीर कुठलं आहे, कोणतं आहे? तर इष्ट. इष्ट म्हणजे आवडती, आपल्याला अनुकूल वस्तू दिसली की जो आनंद ते त्याचं शरीर, त्याची तब्येत, त्याची काय आहे? ती शरीर आहे, तब्येत आहे. आपल्याला अनुकूल वस्तूचं दर्शन झालं की जो आनंद होतो ते आनंद म्हणजे त्याचं काय आहे? शरीर. हे एक रूपक केलं त्यांनी. काय केलं की कल्पना केली. त्याचे शरीर कुठं असतं का त्याला? परंतु त्याचं ते केलं की त्यांनी काय, त्याला काय म्हणायचं? त्याचं शरीर. आ. इष्ट वस्तू लाभाच्या योगाने उत्पन्न होणारी मोद वृत्ती याचा एक दक्षिण पक्ष आहे. आता इष्ट वस्तूचा लाभ झाला म्हणजे आपल्याला ती वस्तू मिळाली आणि मिळाल्यानंतर जो मोद होतो, मी सांगितलं कालच तुम्हाला की जो मोद म्हणजेच आनंद, त्याला काय म्हणायचं? मोद. तर ते जो मोद आहे तर तो मोद त्या शरीराचा उजवा भाग आहे. इथनं असा पूर्ण उजवा भाग. मोद हा प्रिय जे आहे आणि जो आनंद आहे, जे शरीर आहे आनंदमय कोशाचं, त्याचा उजवा भाग कोणता आहे? मोद. दक्षिण पक्ष. दक्षिण कुठे? ते समजलं का तुझं? हा, दक्षिण पक्ष म्हणजे उजवा भाग. दक्षिण पक्ष म्हणजे काय? त्याचा उजवा भाग. हे कसं असतं? तुम्हाला तुमचं वामांगी कोण असते तुमच्या? काय मला वाटतं आरतीमध्ये उजवी वाम. हा, ते उजवे वाम भाग म्हणजे एक डावा आणि हा. पण वाम म्हणजे डावा आणि दक्षिण आणि उत्तर असा जेव्हा भाव येतो त्यावेळेस काय म्हणायचं की ते शब्दप्रयोग आहे. आपण केव्हा हे दिशा जेव्हा सांगतो आपण भूगोल शिकविताना तुम्ही सांगता की आपण पूर्वेकडे तोंड करून उभा राहतो. कधी आता समजा आपल्याला एखाद्या वेळेस आपल्या शरीराच्या किंवा या एखाद्या दिशा सांगायच्या असल्या तर आपण पश्चिमेकडे उभं राहून सांगू शकत नाही. आपल्याला कसं सांगावं लागेल? पूर्वेकडे सांगावं लागेल. आपल्याला कधी दिशाचं जेव्हा 10 दिशा किंवा 8 दिशा किंवा 4 दिशा सांगायची वेळ आली तर आपण असं नाही म्हणत. आणि काही की म्हणतात मग काय? उत्तर, दक्षिण, पश्चिम, पूर्व कडे ठेवून द्या त्याच्यात. काय म्हणायचं? पूर्व, पश्चिम आणि उत्तर आणि दक्षिण. मग कधी एखाद्या घराचा उजवा भाग कोणता, काही असं काही म्हणायचं असेल तर अगोदर काय की आपण पूर्वेकडे तोंड केलं अशी कल्पना करायची. आता आपण पूर्वेकडे तोंड करून उभा राहिलो तर आपला दक्षिण भाग कोणता येतो? उजवा. म्हणून हा दक्षिण पक्ष म्हणजे दक्षिण भाग म्हणजे उजवा भाग. इष्ट वस्तू भोगापासून उत्पन्न होणारी प्रमोद वृत्ती याचा द्वितीय वाम पक्ष आहे. हे बघा, द्वितीय दुसरा. पहिला पक्ष कोणता आहे? तर उजवा आहे. आणि द्वितीय म्हणजे दुसरा पक्ष कोणता आहे? वाम म्हणजे डावा. बुद्धी किंवा अज्ञान वृत्ती असलेले आत्म्याच्या स्वरूपाच्या आनंदाचे प्रतिबिंब हे याचे स्वरूप आहे. हे आपण आता त्याच्यावर चिंतन केलं की बुद्धी किंवा अज्ञान वृत्ती असलेले आत्म्याच्या स्वरूपाचं आनंदाचं प्रतिबिंब हे याचं स्वरूप आहे. जसं चित्तचा आभास म्हणजे काय झाला? चिदाभास. बुद्धीमध्ये चिदाभास म्हणजे बुद्धी हे सामान्य असणारं जे ज्ञान आहे त्याला घेऊन विशेष ज्ञान त्या ठिकाणी पुढे काय करते की प्रकाशित करते बुद्धी. विशेष ज्ञान त्याला होतंय. घटपट अहम घटम जानामी. आपण घट जाणतो, पट जाणतो. तसं आनंदाचं प्रतिबिंब कुठे पडतं तर ते स्थिर बुद्धीमध्ये.
कुठे पडतं ते स्थिर बुद्धीमध्ये किंवा स्थिर अंतःकरणामध्ये त्या आनंदाचं प्रतिबिंब पडतं. म्हणून त्याला काय म्हटलं, आनंदमय कोश. चित्तचं प्रतिबिंब बुद्धीत पडतं तेव्हा आनंद होत नाहीये, तेव्हा ती बुद्धी ज्ञानी होती. आणि आनंदाचं प्रतिबिंब पडलं की तेव्हा काय होतं, बुद्धी स्थिर होती, म्हणजे आनंद मिळतो. मग त्याला कोणता कोश म्हणायचा, आनंदमय कोश. बिंबभूत आत्म्याचा मग खरं सांगा, गाढ झोपेमध्ये जो आनंद तुम्हाला वाटतो तो आनंदमय कोशाचाच आनंद आहे. कशाचा आहे तो, आनंदमय कोशाचा आनंद आहे. का, पण ती प्रारब्धानुसार ती बुद्धी त्या अज्ञानामध्ये विलीन झालेली असते. आपण तत्त्वमसी महावाक्याचं चिंतन करीत असताना असं लिहिलं, कूटस्थ चैतन्य आधी बुद्धी, आणि कंसात केलं वेष्टी किंवा वेष्टी अज्ञान, बुद्धी किंवा वेष्टी अज्ञान. तर त्यावेळेस बुद्धी जागरूक नसती, पण वेष्टी अज्ञान असतं का नाही. म्हणून वेष्टी अज्ञानामध्ये सुद्धा आत्मस्वरूपाचं प्रतिबिंब पडतं. जसं मायेमध्ये ब्रह्मचैतन्याचं प्रतिबिंब, तसं वेष्टी अज्ञानामध्ये सुद्धा आत्मस्वरूपाचं प्रतिबिंब पडतं. बिंबभूत आत्म्याचा स्वरूपभूत आनंद याचा पुच्छ आधार आहे. हा याचा काय आहे, पुच्छ म्हणजे आधार. अंतःकरण वृत्ती स्थिर झाल्यानंतर त्याच्यामध्ये आनंदाचं जे प्रतिबिंब पडते तो कोणता कोश आहे, आनंदमय कोश. आणि त्याचा आधार कोण आहे, तर बिंबभूत. बिंबभूत म्हणजे मूळ आत्मानंद. हे बघा, आता पुढे याचं सुंदर चिंतन आलेलं आहे, बिंब प्रतिबिंब. बघा, आरसा आपण समोर घेतल्यानंतर त्या आरशाच्या आपण समोर गेलो की आरशामध्ये आपल्या मुखाचं प्रतिबिंब पडतं. आरशातल्याला काय म्हणायचं, प्रतिबिंब. आणि याला काय म्हणायचं, बिंब. आरसा पुढे नाही, आरसा पुढे नाही. समजा आरसा आल्यानंतरच बिंब प्रतिबिंब. आरसा जर नसेल, तुम्ही आरशाच्या समोर गेले नाही, तर या मुखाला काय म्हणतात, मुख म्हणतात. त्याला बिंब. आता कोणी बिंब म्हणेल का याला, तुमच्या तोंडाला आता कोणी बिंब म्हणतंय का, नाही. बिंब कधी नाव येईल याला, प्रतिबिंब दिसलं तेव्हा. आणि प्रतिबिंब कधी नाव येईल, जेव्हा आरसा असेल. म्हणजे आरसा समोर आला, या मुखाला बिंब नाव येते. का नाव आलंय, तर ते प्रतिबिंब दिसलं म्हणून केला आरसा, परत केला, बाजूला केला. आता कशाचं बिंब, म्हणजे हे मूळ बिंब. प्रतिबिंब जेवढं मिथ्या आहे तेवढंच बिंब मिथ्या आहे. आणि प्रतिबिंब आणि बिंब दोन नसून एकच आहे. आता ही गोष्ट कळायला अतिशय सुख. आता आपल्याला बिंब वेगळं वाटतं आणि हे वेगळं वाटतं, परंतु हे खरं एकच आहे. हे कसं आहे, आता आपण भिंतीकडे पाहिलं तर आपल्याला काय दिसते, भिंत दिसते. आपण फोटोकडे पाहिलं तर आपल्याला काय दिसतं, फोटो दिसतो. तेच प्रतिबिंब पडतं का. आणि आरशाकडे पाहिल्यानंतर काय होतं, आपलीच वृत्ती इतक्या जोगानं ती परावर्तित करतो आरसा, आणि आपल्याच तोंडाला पाहतो. कोणाला पाहतोय, आपल्याच तोंडाला पाहतोय. पण चला, आपला विषय तुर्तास पुढे येणार आहे तो बिंब प्रतिबिंब. मग आता बुद्धीमध्ये किंवा अंतःकरणाच्या स्थिर वृत्तीमध्ये आत्मानंदाचं काय पडलं, प्रतिबिंब. मग त्या प्रतिबिंबाला आधार कोण आहे, मूळ आनंद. म्हणजे आनंदमय कोशाचं पुच्छ. पुच्छ म्हणजे काय की त्याचा आधार. हे आधार कोण आहे, त्याला मूळ आत्मानंद आहे. हे बघा तुम्ही किती सुंदर चिंतन मांडले. आता मूळ जर तोंडच नसेल ते काय दिसणार आहे, प्रतिबिंब दिसणार नाही. म्हणून त्या प्रतिबिंबाला आधारभूत कोण आहे, तर हे बिंब. त्याला फक्त नाव काय येईना, पण हे त्याला आधार कोण आहे, तर हे जर नाही, बिंबच जर नाही, प्रतिबिंब कसलं आहे. तसं आत्मानंदच जर नसेल तर त्या बुद्धीमध्ये आनंदाचं प्रतिबिंब पडेल का, नाही. म्हणून त्या अन्नमय कोशास किंवा बुद्धीमध्ये आत्मानंदाचं जे भान होतं त्याला पुच्छ म्हणजे आधार कोण आहे, आत्मानंद आहे. आधार म्हणजे त्याला आतून खालून टेकन आहे. त्याला खालून काय की असं
त्या ठिकाणी अधिष्ठान आहे, आधार आहे. तुम्ही नांदुऱ्याला गेले कधी? नांदुऱ्याला आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये नांदूर आहे. 105 फुटाचा तिथं हे हनुमंतर आहे. 105 फुटाचा. आता बाजूने गेलं तर बरं वाटतं. ते एक जण म्हणे कसं काय उभा केला बाबा? 2 पायावर ते उभा कसं काय केला? तर त्याची गदा आहे तर गदावर टेकलं. ते कशावर टेकलं तो? आणि मागचं शेपूट टेकून दिलं. मग शेपटीचाही आधार आहे, गदाचाही आधार आहे, दोन्ही पायाचाही आधार आहे. आपण जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांची मूर्ती, आपण अशी मूर्ती नाही कुठे. आम्ही एवढ्या मूर्त्या त्या ठिकाणी त्या याच्यावर पाहिल्या तुमच्या त्या गुगलवर. ही मूर्ती पसंत पडली पण त्याच्यात थोड्या अडचणी येऊ लागल्या. अडचणी काय येऊ लागल्या? असे चिपळे हातात घेतलेले आहेत. आता जवळजवळ सर्व मूर्त्या अशा मांडीवर टेकलेल्या आहेत. हात कुठे टेकलेला आहे? मांडीवर. मग मांडीवर ते चिपळ अशा आहे, कारण मांडीवर हात टेकल्याशिवाय जमणार नाही ना. आता वर असा हात आहे समजा, आणि वर हाताने एखाद्या मुलाने म्हणा, कोणी म्हणा, त्याला असा धक्का लावला, जरी ती समजा मार्बलची असली, जोराचा धक्का बसला, तुटणार काय नाही ती. मग त्याला काय लागतो? आधार लागतो. मग आम्ही त्याला असं डोकं लावून असं दाखवू म्हणलं बा, खालून ती एखादा थोडा तरी त्याला काय ते आधार दे, तो दिसला नाही पाहिजे. आणि खरंच दिलेलं आहे त्यांनी. मांडी आणि हात, तो थोडा हात खाली घ्यायला लावला आणि त्याला बरोबर आधार दिला. आता वरतून एखाद्या सहज पाहिलं तर आपल्याला असं वाटत नाही समजा की त्याला हाताला काय आधार आहे. तसं हा जो आनंदमय कोश आहे याला आधार कोण आहे? आत्मा. आता मुळात जसं मुखच नाही, प्रतिबिंबच नाही, तर प्रतिबिंब कसलं? आत्मानंदच नाही, आनंद कसला? मग त्यांनी लिहिलं पुच्छ शब्दाचा अर्थ काय लिहिलं त्यांनी? आधार. बिंबभूत आत्म्याचा, बिंबभूत हा शब्द घातला. वास्तविक त्याला बिंब नाव नाही बरं का, बिंब नाव नाही. पण आपण आता तुर्तास काय शिकायलो? आपण आनंदमय कोशाला आत्मानंदाचं काय समजून राहिलो? प्रतिबिंब. आणि म्हणून त्याला काय नाव आहे ना? बिंब. बिंबभूत आत्म्याचा स्वरूपभूत आनंद याचा पुच्छ आहे. हे 2 आनंद असं ध्यान ठेवायचं. एक बिंबभूत आनंद आणि एक स्वरूपभूत आनंद. एक वृत्ती ज्ञान आणि एक स्वरूपभूत ज्ञान. अलग ज्ञान. हे जे आता बाहेर घटपटाला जाणार ज्ञान, हे कोणतं ज्ञान आहे? वृत्ती ज्ञान. आणि सगळंही नसेल तरी तो स्वतः ज्ञान स्वरूप असतो. हे कोणतं ज्ञान आहे? स्वरूपभूत ज्ञान. म्हणून स्वरूपभूत सुख माऊली ज्ञानोबा म्हटले, ज्ञातृज्ञेयाविहीन नुसधेच जे ज्ञान आणि सुखा भरले गगन गाळीव जे. गाळीव सुख. कोणतं सुख? आज आम्ही आकाशात हिंडलो तर गाळीव आकाश होतं. गाळीव आकाश म्हणजे काय? निरब्ध. त्याच्यामध्ये यत्किंचित सुद्धा प्रदूषण नाही. असं कोणतं आकाश म्हणायचं त्याला? गाळीव आकाश. गाळीव म्हणजे कुठलंच प्रदूषण नाही. तसं सुखा भरले गगन गाळीव जे. गाळीव म्हणजे काय? ज्याच्यामध्ये त्रिपुटी नाहीये, ज्याच्यामध्ये भोग्य, भोक्ता, भोग, कर्ता, कर्म, क्रिया, ज्याच्यामध्ये ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय ही त्रिपुटी नाहीये. फक्त काय की केवळ सुख आहे. ज्ञातृ ज्ञेयाविहीन नुसधेच जे ज्ञान सुखा भरले गगन गाळी. नुसतं ज्ञान म्हणजे स्वरूपभूत ज्ञान आणि गाळीव सुख म्हणजे स्वरूपभूत आनंद. परत सांगतो तुम्हाला, गुलाबजाम गोड कशामुळे लागतात? कशामुळे लागतात? साखरेमुळं. नक्की? बर, काय बुंदी गोड कशामुळे लागते? साखरेमुळे. चहा साखर. साखर कशामुळे गोड लागते? तिचं स्वरूपच गोड आहे की नाही? त्याचं स्वरूप कसं आहे? तुम्हाला बायको मध्ये जे सुख वाटतं ते कोणामुळं? आत्मसुखामुळे. कशामुळं? बायको मध्ये सुख शब्द काढून टाकू, पण आनंद शब्द घालतो. तुर्तास या विषयाला आमचं. बायको मध्ये जो आनंद वाढतो तो कशामुळे? आता हा आत्मानंदच नसता. हा आत्मा आनंद नाही.
आणि बायको आहे तर काय अर्थ आहे त्याला? नाही. म्हणून तुम्हाला शब्दामध्ये जो आनंद आहे निमित्त म्हणून लागतो कोणतं पत्नी समजा निमित्त अहो, म्हणून निमित्त म्हणून लागले आमचं म्हणणं काही नाही, निमित्त म्हणून लागू द्या, पण हे नाही मग आनंद नाही का? आमचं म्हणणं काय आहे की समजा पत्नी नाही, निमित्त नाही आणि आनंद नाही का? आनंद. मग आनंद जर नाही मग तुम्ही झोपले का? जागे राहा. तुम्ही झोपता का? तुम्हाला मी काही देतो वाटेल ते, पण झोपू नका. निर्निमित्त आनंद जर कोणता असेल तर आत्मानंद आहे. निर्निमित्त कोणतं निमित्त असतं तिथे? मग आनंद राहतो नाही. गाढ झोपेचा आनंद राहतो नाही? मला हे सांगा. आनंद आहेच, आहे नाही आहेच. मग तिथे कोणतं निमित्त असतं? काहीच निमित्त राहत नाही. फक्त यांनी काय होतं की बायकोमुळे निमित्त झालं म्हणजे तिच्यापासून आनंद मिळतो असं होत नाही. ते आता ती प्रक्रिया झालीच आपली. फक्त तिच्यामुळे बरं हां ठीक आहे की ती तुम्हाला छान बोलली, गोड बोलली म्हणून तिच्यापासून तुम्हाला काय मिळाला? आनंद. आणि तिचं म्हणले तुमच्यासारखा मूर्ख माणूस, मूर्ख नवरा मी पाहिलाच नाही अजून. आता काय व्हायला पाहिजे? आता आनंद मिळाला पाहिजे का? आता निमित्त नाही किती म्हणजे याचा अर्थ सुख तिच्यात, सुख दुःख तिच्यात आहे का अंतःकरण वृत्तीवर आहे? मग सुख दुःख का होतं आपल्याला? ती अनुकूल झाली की अंतःकरण स्थिर होतं आणि ती प्रतिकूल झाली की अंतःकरण काय होतं? ही अशीच गोष्ट आहे. जे काही शब्दाची व्याप्ती, निंदा आणि स्तुती ते तर द्वेषात द्वेष उपजती श्रवणद्वारे मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण जे वपूचेने संगी कारण संतोष केला. भ्यासूर आणि सुरेख हे रूपाचे स्वरूप देख जे उपजवे सुख दुःख नेत्रद्वारे सुगंधो आणि दुर्गंधो हा परिमळाचा भेदू जो घ्राण संगे विषादो तोषो देता तैसाच द्विविध रसू उपजवी प्रीती त्रासो म्हणून हा अपभंश विषय संगो देखे इंद्रियाधीन भैजे ते शीतोष्णा ते पाविजे. पंच ज्ञानेंद्रियाच्या विषयाच्या 5 प्रकारच्या ओव्या. किती सुंदर लिहिलंय. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात देखे शब्दाची व्याप्ती आणि निंदा आणि स्तुती होते. आता शब्द म्हणजे काय? नुसती स्तुती म्हणजे शब्द आहे का? नाही. निंदा हाही शब्द आहे. ते तर द्वेषाद्वेष उपजते श्रवणाद्वारे. तुम्हाला जर म्हटलं की बबन दादा तुमची चाल जमली नाही, बेकार चाल झाली, तुम्ही नाक चाल म्हणली तुम्ही. मी जर तुम्हाला असं म्हटलो किंवा विनायक महाराज म्हटले किंवा अण्णा म्हटले किंवा अरुण भाऊ म्हटले तर तुमच्या अंतःकरणात त्यांच्याविषयी काय तयार होईल? आणि ते जर म्हटले वा चाल झाली ना. देखील शब्दाची बाबतीत निंदा आणि स्तुती ते द्वेषा अद्वेष. निंदात्मक शब्द शब्दच पण द्वेष तयार करतो आणि स्तुत्यात्मक शब्द शब्दच पण अद्वेष तयार करतो. खरंच माणसं आहे विठ्ठलांना बबन दादा म्हणते काय माणसं आहे राव. कारण त्या सगळ्यांनी निंदा केली, त्यांनी काय केली? स्तुती केली. तैसाची द्विविध रसू उपजवी प्रीती त्रासू म्हणून हा अपभ्रंशू विषय संगो. उपजवी प्रीती त्रासू 2 रस आहे. एकदम कडवड दिलं तुमच्या पुढे जमत का? नाही. आणि एकदम गोड दिलं की वा माणूस आहे बाबा. हा शगनदादा काय बाबा माणसं नाही. खाऊ चांगलं घातलं ना माऊली तुम्हाला, रस चांगला दिला ना. म्हणजे पंचविषय हे अनुकूल झाले आणि म्हणून तर महात्मे जे असतात, संत जे असतात ते विषयापासून त्याला आनंद होतच नाही. त्याला माहिती विषया माझी अस्ति सुख तरीका ते जिथे सनका ते खरं. या विषयानं काय केलं सांगू का? विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. आपले 2-3 कीर्तनकार तर विषय विषयाचा पडी पाडू म्हणायचे. त्यांना मी ऋषिकेश मध्ये सांगितलं तुम्ही अरे वेळे झाले काय म्हणलं तुम्ही? विषय विषयाचा. माऊली काय म्हटले? विषय हे विष आहे आणि गोड परमार्थ कडू लागे म्हणजे काय? गोड आत्मानंद नाही असं वाटतं आणि विषयात सुख नाही पण तो आहे असं तुम्हाला वाटायला लागलं. म्हणून आपला विषय हा चालला की स्वरूपभूत आनंद आणि प्रतिबिंब आनंद. बिंबभूत आनंद म्हणजे बिंबभूत आनंद म्हणजे स्वरूपभूत आनंद आणि प्रतिबिंब आनंद म्हणजे आनंदमय कोश. हा विषय आहे. आनंद म्हणजे बिंबभूत आनंदाचं, स्वरूपभूत आनंदाचं जे प्रतिबिंब ते आनंदमय कोश. आणि ते कधी होतं? अंतःकरणाच्या स्थिर वृत्तीत. म्हणजे जसं
जगातील याच्यावत पदार्थ जेव्हा जेव्हा आपल्याला गोड लागेल तर तिथे जरी तुम्हाला साखर दिसत नसेल तर साखरेच्या संबंधानेच ती गोड लागतात. जिथे जिथे तुम्हाला चटका बसेल तिथे तुम्हाला अग्नी दिसत नसला तरी तो अग्नीचा चटका आहे असं समजायचं. बोलणं अग्नीचा धर्म आहे. तद्वत जगातील कोणताही पदार्थ तुम्हाला सुख वाटत असेल, सुख देत असेल तर तो आनंद कोणाचा आहे? आत्म्याचा आहे. फक्त तुम्हाला काय वाटतं? तो पदार्थ मिळाला की अंतःकरणाची वृत्ती स्थिर होते आणि तो जो आनंद वाटतो त्याला काय म्हणायचं? आनंदमय कोश. आणि हा कोश आगमापायी आहे, जाणारा येणार आहे. हे आनंद कसा आहे? तर मग आत्मानंदच झाला असता. त्याला कोश कशाला म्हटलं असतं आपण? कोश काय केलं या कोशाने? त्याला झाकून टाकलं आणि याच आनंदात लोक रममान झाले, म्हणजे कोशातच रममान झाले. स्वरूपभूत आनंद जो आधार आहे तो आनंद तसा राहिला. जसं साखर जगातील सर्व पदार्थाला गोडी देते पण साखराला कोणाची गोडी नाही, तसे जगातील याच्यावर ठिकाणी जो आनंद आहे तो कोणाचा आहे? आत्म्याचा आहे. पण त्याला काही येते त्याच्याकडून आनंद घ्यायची गरज नाही. तो मूलतः तो कसा आहे? काही आनंद रूप. आणि आत्मा म्हणजे दुसरा कोणी नाही, ते तुमचं काय आहे? तुम्ही आनंद रूपच आहात. तुम्हाला म्हणून तर महाराज म्हटले आनंदाचे डोहे आनंद तरंग आनंदाच्या पोटी साठविल्या आम्हा पोटी. हे त्याच्याचमुळे ते म्हटलेलं आहे. चला पुच्छ टीप क्रमांक 2. याचा विचार करू द्या. कुंडली श्री ज्ञानदेव द्वार माऊली ज्ञानेश्वर